नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत विद्यार्थी समूह अहवाल लेखन. यामध्ये समूहाचे नाव आहे स्वच्छ आरोग्य व परिसर सुरक्षा समूह. याबाबत अहवाल लेखन कसे करावे किंवा इतिवृत्त लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. आपणास जर या विद्यार्थी समूहाची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकतात. या ठिकाणी स्वच्छ आरोग्य व परिसर सुरक्षा समूहाचे जे प्रमुख असतील त्या शिक्षकाचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर स्वच्छ आरोग्य व परिसर सुरक्षा समूहातील सदस्यांची संख्या किती आहे ते या ठिकाणी नमूद करून घ्यायचं आहे. त्यानंतर स्वच्छ आरोग्य व परिसर सुरक्षा समूहातील सदस्यांचे नावं या ठिकाणी आपल्याला मेन्शन करून घ्यायचे आहे. त्यानंतर समूहांतर्गत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त व उपस्थिती पत्रक या ठिकाणी आपल्याला नोंद करून घ्यायचं आहे. माहे जुलै 2025 करता सभा क्रमांक 2 साठी हे लेखन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी अनुक्रमांक आहे आणि उपक्रमाचे नाव आहे. पहिला उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे शाळा आणि स्वच्छता, शालेय परिसर स्वच्छता मोहीम. ज्या तारखेला आपण ही सभा घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे किंवा तो सप्ताह या ठिकाणी आपल्याला लिहून घ्यायचा आहे. कार्यवाहीचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचा आहे. शालेय परिसर स्वच्छ ठेवणे हे विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी, शिक्षणासाठी आणि एक सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. झाडू, डस्टबिन, हातमोजे, मास्क, कचरा गोळा करण्याच्या पिशव्या यांची सोय करून विद्यार्थ्यांनी शालेय परिसर स्वच्छता करण्याचे नियोजन केले. यामधून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची सवय लागते, शाळेचा परिसर स्वच्छ व निरोगी राहतो, विद्यार्थी जबाबदार नागरिक बनतात, पालक व समाजात सकारात्मक संदेश जातो. शाळेतील स्वच्छता ही केवळ एकदाच होणारी मोहीम नसून ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून स्वच्छतेची सवय लागल्यास ते पुढे जाऊन जबाबदार बनतील. या पद्धतीने थोडक्यात लेखन करून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी उपक्रमातून निर्मित केलेले साहित्य म्हणजेच शाळा आणि शालेय परिसर स्वच्छता करतानाचे फोटो व व्हिडिओ तसेच स्वच्छता साहित्य शाळेत ठेवण्यात आले. या पद्धतीने या पहिल्या उपक्रमाचे लेखन आपणास करून घ्यायचे आहे. दुसरा उपक्रम जुलै महिन्यातला घेतलेला आहे सांडपाण्याचे व्यवस्थापन. ज्या दिवशी किंवा ज्या सप्ताहामध्ये आपण घेणार आहोत ते या ठिकाणी नोंद करून घ्यायची आहे. शाळा व शालेय परिसर तसेच आजूबाजूच्या परिसरात सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करून आरोग्यदायी, स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण निर्माण करणे. तसेच सांडपाणी हे आरोग्यास घातक असून ते वेळेवर व योग्य प्रकारे व्यवस्थापित न केल्यास डेंग्यू, मलेरिया, हिवताप, कॉलरा अशा आजारांचा फैलाव होऊ शकतो. त्यामुळे सांडपाण्याचे शास्त्रीय आणि प्रभावी व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण होईल. तसेच सांडपाण्याचाही पुन्हा वापर म्हणजेच रियूज आणि योग्य निपटारा म्हणजे डिस्पोजल या संबंधीचे ज्ञान मिळेल. विद्यार्थ्यांनी पोस्टर, भिंतीपत्रके आणि घोषवाक्यांचा माध्यमातून जनजागृती केली. स्वच्छ पाणी निरोगी जीवन, सांडपाणी दूर ठेवा, रोगांना घराबाहेर ठेवा अशी घोषवाक्ये लिहिली गेली. सांडपाणी व्यवस्थापनावर लघुनाटिका सादर करण्यात आली. सांडपाणी झाडांना वापरण्यासाठी फिल्टर पद्धती शिकवली गेली. सांडपाण्याची योग्य निकासी झाल्यामुळे परिसर स्वच्छ झाला, डास व इतर रोगवाहक जंतू कमी झाले. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक सवयी निर्माण झाल्या, पाण्याचा पुनर्वापर सुरू झाला. सांडपाण्याचे व्यवस्थापन हा आरोग्य, पर्यावरण आणि पाण्याचा शाश्वत वापर या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतल्यामुळे त्यांच्यात सामाजिक जाणीव, स्वच्छतेची सवय आणि जबाबदारीची भावना निर्माण झाली.
अशा उपक्रमांचे सातत्य ठेवून भविष्यात अजून प्रभावी सांडपाणी व्यवस्थापन करता येईल, या पद्धतीने कार्यवाही आपल्याला लिहिता येईल। या ठिकाणी सांडपाण्याचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत संपूर्ण व्हिडिओ व विद्यार्थ्यांनी जी नाटिका सादरीकरण केले त्याचे व्हिडिओ यूट्यूबला टाकण्यात आले मार्गदर्शनाकरता। पुढील उपक्रम आहे उपक्रम क्रमांक 3, प्लास्टिक मुक्त परिसर कसे साध्य कराल याबद्दल कार्यवाही या पद्धतीने लिहिण्यात आलेली आहे। आजच्या धावपळीच्या युगात प्लास्टिकचा अतिवापर मोठ्या प्रमाणावर होत आहे। त्याचे विघटन होत नाही, तो पर्यावरणात वर्षानुवर्ष तसाच राहतो आणि शेवटी तो प्रदूषण, प्राण्यांचे मृत्यू, माती आणि पाण्याचे नुकसान यास कारणीभूत ठरतो। हे लक्षात घेता आमच्या शाळेत विद्यार्थी समूह म्हणजे स्टुडंट क्लब मार्फत प्लास्टिक मुक्त परिसर हा उपक्रम राबवण्याचे ठरवण्यात आले। यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त सहभाग होता। विशेष सभा घेऊन विद्यार्थ्यांना प्लास्टिकचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले। शाळेच्या परिसरात प्लास्टिक मुक्त शाळा, पर्यावरणपूरक शाळा, प्लास्टिकचा त्याग, पर्यावरणाचे रक्षण यासारखी घोषवाक्य लिहिली। भिंतीपत्रक स्पर्धा, पोस्टर बनवणे, घोषवाक्य इत्यादी लेखन उपक्रम राबवणे। विद्यार्थ्यांनी घरी व शाळेतून न वापरता येणारे प्लास्टिक गोळा करून ठराविक ठिकाणी जमा केले। त्या प्लास्टिकचा पुनर्वापर कसा करता येईल याची चर्चा व प्रयोग दाखवण्यात आले। कपड्यांच्या पिशव्या वापरायचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी घरी जाऊन पालकांनाही प्लास्टिक न वापरण्याचे सल्ला देणे, तसेच प्लास्टिक मुक्त परिसर बनवणे ही काळाची गरज आहे, यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे। विद्यार्थ्यांमध्ये ही सवय लहानपणापासून लागली तर उद्याचे नागरिक नक्कीच जबाबदार आणि पर्यावरणप्रेमी बनतील। या उपक्रमातून एक सकारात्मक बदलाची बीज रुजवली गेली। पुढे याला सातत्य देण्यासाठी नियमित निरीक्षण, पर्यावरण गटाचे प्रशिक्षण आणि परिसरातील लोकांचा सहभाग वाढवणे आवश्यक आहे। या पद्धतीने कार्यवाही लिहून घ्यायची आहे। यासाठी प्लास्टिकच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम बाबत व्हिडिओ दाखवण्यात आले। प्लास्टिकचे विघटन होत नाही याचे देखील व्हिडिओ दाखवण्यात आले। पुढील विषय घेतला आहे विषय क्रमांक 4, शौचालयांची गरज आणि स्वच्छतेतील महत्त्व आहे। कार्यवाही या पद्धतीने लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अनेक भागामध्ये आजही अनेक लोक उघड्यावर शौचात जातात, ज्यामुळे सार्वजनिक आरोग्यावर परिणाम होतो। त्यामुळे शौचालयाची उपलब्धता, वापर आणि स्वच्छता याविषयी समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे। या उद्देशाने आमच्या शाळेत विद्यार्थी समूहामार्फत शौचालयाची गरज आणि स्वच्छतेतील महत्त्व या विषयावर विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमामध्ये विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ यांचा सक्रिय सहभाग होता। विद्यार्थ्यांनी भिंतीपत्रके, पोस्टर्स तयार केली, जसे की स्वच्छ शौचालय निरोगी जीवन, शौचालय वापरा, रोग दूर करा, शौचालय नाही आरोग्य नाही या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले। गावात रॅली काढून लोकांना घरात शौचालय बांधण्याचे महत्त्व समजावले। विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता विषयक प्रश्नमंजुषा, भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा घेतल्या। या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये शौचालयाच्या गरजेबद्दल जागरूकता निर्माण केली आणि त्यांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदलाची सुरुवात झाली। या ठिकाणी शौचालयाचे महत्त्व पथनाट्य सादर करताना व्हिडिओ तसेच फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले। या पद्धतीने आपणास माहे जुलै 2025 करता विद्यार्थी समूह अहवाल लेखन, विद्यार्थी समूह स्टुडंट क्लब मार्फत अहवाल लेखन करता येणार आहे। या ठिकाणी शालेय स्वच्छ आरोग्य व परिसर सुरक्षा समूह सदस्यांच्या स्वाक्षऱ्या करून घ्यायच्या आहे। या ठिकाणी नाव टाकून घ्यायचे आहे आणि या ठिकाणी आपल्याला स्वाक्षऱ्या करून हे आपल्याला दप्तरी ठेवायचं आहे। या पद्धतीने आपण या समूहाचे लेखन करू शकतो। मित्रांनो, आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।